मनोगत व्यक्त करशील? नाही, रबर चेंडूमध्ये तुम्ही बोलले ना, ते 365 दिवस क्रिकेट. दुसरं काय बोलू नाही शकत. नक्कीच संजय, आणि तुझा आवडता असा कोणता खेळाडू आहे जो इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा कोणता खेळाडू आहे जो तुला खूप आवडतो? सचिन तेंडुलकर. नक्कीच, थँक्यू व्हेरी मच. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, गॉड ऑफ क्रिकेट. तर मोहित, वेलकम, शुभ सकाळ. नाणेफेकीचा कौल जर जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता एक्झॅक्टली? बॅटिंग. बॅटिंग. आता मनासारखी फलंदाजी आले 24 चेंडूमध्ये, एक्झॅक्टली माइंडमध्ये टोटल काय असेल की या टोटलपर्यंत तुम्हाला पोचायचं आहे? 50. 50 धावांपर्यंत. आज प्लेइंग इलेव्हनमध्ये काही चेंजेस केलेले आहेत तुमच्या? नाही, सेम. सेम टीम आहे. कोरे इलेव्हन भरपूर वर्षानंतर मात्र आज अंतिम 4चे दरवाजे त्यांनी उघडले. त्या दिवशी पहिल्याच दिवसामध्ये चांगला खेळ केला. ललितसारखा फलंदाज आपण पाहिला, रोहनसारखा. ॲज अ कॅप्टन म्हणून रोहन आणि ललित याचं कौतुक कसं करशील तुझ्या मुखातून? खूप छान. ललित हा खूप चांगला प्लेअर होता. बरेच दिवसानंतर त्यांनी परफॉर्मन्स दाखवला आमच्या संघासाठी. नक्कीच. आणि ही स्पर्धा खेळताना आनंद घेतोयस? हो, आनंद चांगला आहे. ग्राउंड चांगला आहे, सर्व चांगलं आहे, कॉमेंट्री चांगली आहे. आणि आमचे आवडते प्रमोद शेडिगे आम्हाला आवडतात, म्हणजे नेहमी कॉमेंट्री करताना. नक्कीच, थँक्यू व्हेरी मच मोहित. आपला आशीर्वाद आणि प्रेम असंच राहू द्या. दिलीपजी पाटील, मी यांना विनंती करेन सर, आपण या स्पर्धेविषयी आपण 2 शब्द मनोगत व्यक्त करा. एक माजी खेळाडू, खूप वर्ष आपल्या जीवनामध्ये चढ उतार पाहिले, उन्हाळे पावसाळे पाहिले, हार जीत पाहिल्या आणि संकटाच्या नद्या पार केल्या. सर, तेव्हाचं क्रिकेट आत्ताचं क्रिकेट खूप फास्ट झालेलं आहे. पहिले MRI चेंडू होते, नंतर टेनिस चेंडू आले, आणि आता कोणाच्या मनात ध्यानात नसताना या रबर चेंडूने थैमान घातलेलं आहे. आता रबर चेंडू पावसाळी स्पर्धेमध्ये कसं वाटतं एकंदरीत? इथे आल्यानंतर प्रसन्नता वाटते, आणि तुमचा अनुभव काय बोलतोय गेल्या पास्ट टेनचा? सर, मी प्रथमतः आपले शुभमजी पाजे यांनी जे आयोजन केलेलं आहे, या आयोजनाबद्दल मला खूपच अगदी इकडे येऊन एवढं बरं वाटलं आहे की संध्याकाळपर्यंत इकडेच हळू नये असं वाटतं आहे. त्यानंतर आपला आवाज, मी काल परवा अगदी गोड आवाज, मला वेळ मिळाला नाही, परंतु मी आमच्या मोबाईलवरून तुमचा आवाज, सुंदर आवाज, आणि सरांचा आवाज ऐकला. खरोखरच सुंदर असं समालोचन ह्या आपल्या इकडे वेडेगावात होतं आहे, त्यामुळे तुमचंसुद्धा अभिनंदन. तसेच आता सध्या रबर बॉलचं फॅन जरा जास्त होत चाललं आहे. आम्ही खेळलो क्रिकेट, मला वाटतं रबर बॉल क्रिकेट आम्ही स्पर्धा आम्ही खेळलो नव्हतो अजूनपर्यंत. आमच्या गावात एक साधी स्पर्धा झाली, त्यामध्ये आम्ही खेळलो. परंतु ह्या स्पर्धेचं आयोजन एवढं सुंदर वाटते. रबर बॉलची स्पर्धा, पाध्ये सरांचं आयोजन, त्यांना दिलेलं त्यांच्या टीमने सहकार्य, शिवाय रोहिदास, अनंत पाटील वगैरे सर्वांचं सहकार्य, तुम्हा सर्वांचं सहकार्य, आणि मेन म्हणजे सर्व खेळाडूंचं सहकार्य यांना मिळालं आहे. त्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या पार होते. आणि सुंदर आयोजन, खरोखर भरपूर. मी पण सुद्धा क्रिकेट खेळलो आहे, टेनिस, MRI, परंतु ह्या क्रिकेटसारखं क्रिकेट जरा लेजंड, नवीन क्रिकेट होत चाललं आहे, त्यामुळे ह्याच्याबद्दल जास्त काही म्हणू शकत नाही. थँक्यू व्हेरी मच दिलीपजी पाटील यांचा आपण मनोगत व्यक्त केलं. तर या आपण मॅचकडे वळणार आहोत. तर न्यूज सेंटर अशी आहे, नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. जलसार 11 ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. शुक्रिया प्रमोद. सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है SP बॉयज़ ट्रॉफी 2021 आप देख रहे हैं. आज का दिन इतवार का दिन है, संडे का दिन है, फंडे होगा, मतलब आज बहुत मनोरंजन होगा आपका, और ज़्यादा समय नहीं होना चाहिए. एक बार फिर मैं जलसार 11 के कप्तान को विनती कर रहा हूँ, चलिए मैदान के अंदर. आपला एक खेळाडू या ठिकाणी पाठवायचं, बाकी सर्व जे खेळाडू आहेत ते मैदानात जातील, जास्त वेळ न घेता. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, आणि आजचा ओपनचा पोल आहे, त्यामुळे एक्स्ट्रा खेळाडूसाठी सातत्यानं अनाऊन्समेंट होणार नाही आहे. पहिल्या चेंडू टाकण्याच्या आतमध्ये प्रत्येक संघाचा एक्स्ट्रा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. जलसार झाला, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे. जलसार 11. आज खुल्या गटामध्ये देखील खूप छान पद्धतीनं आपल्याला जुगलबंदी बघायला मिळेल. ओम 11 जलसार, अक्षय 11, खुशी 11, MS स्पोर्ट एम्बूर, टायगर स्पोर्ट SP बॉयज, ओंकार बॉयज, पंढरपूर स्पोर्ट आगरवाडी, अशा पद्धतीने एक छान जुगलबंदी असणार आहे. चला, मैदानामध्ये जे खेळाडू आहेत विशेष करून जलसार 11चे, त्यांना विनंती आहे आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. सकाळच्या सत्रात विनंती आहे, कारण आपण गणपती बाप्पाला नमन करतो, त्याला साकडं घालतो, तर सगळ्यांकडे एकदा गणपती बाप्पाचा आपण गजर करूया आणि आजच्या दिवसाला शुभारंभ करूया. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. पहले नमस्ते उस भगवान को जिन्होंने हमें जन्म दिया, दूसरे नमस्ते माता पिता को जिन्होंने हमें गोद में खिलाया, तीसरा नमस्ते गुरु को जिन्होंने हमें ज्ञान और वेद पढ़ाया, चौथा नमस्ते आप सभी को जिन्होंने आपके साथ जुड़ने का मौका दिया.
मैं हूं प्रशांत आदवड़े और आप देख रहे हैं एसपी बॉयज ट्रॉफी 2021 का ज़बरदस्त घमासान। इस जो कि कॉम्बॉक्स में हमारे साथ हमारे काबिल दोस्त मिस्टर प्रमोद शिड़गे भी जुड़ने वाले हैं, जिनकी आवाज़ आपने 3 दिन में सुनी है और मराठी और हिंदी में इस मैच का आपको देखा हाल भी सुना है। टूर्नामेंट के आयोजनकर्ता शुभम जी पाध्ये, इनके नेतृत्व में एक शानदार टूर्नामेंट। दोन्ही संघांना विनंती, आपले बॅट्समन सज्ज ठेवायचे आहेत। एका बाजूला बघितलं तर कोरे 11चा संघ आहे, त्यांनी खूप चांगली कामगिरी केली। अनेक सुखद धक्के समोरच्या संघाला देत ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत। जलसार संघाचा प्रवासही अतिशय जबरदस्त राहिलेला आहे। जास्त वेळ न घेता क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय। आणि जे समर्थन करणारी मंडळी आहे, जे प्रेक्षक आहेत, जे या ठिकाणी चाहते आहेत, त्यांनी मागे बसून घ्या। त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं आज सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे कदाचित प्रेक्षकांची संख्या या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे। हे लक्षात घेता या ठिकाणी उजव्या बाजूने एक रस्ता जातो आहे आणि त्यामुळे गाड्यांचं पार्किंग करताना आपण योग्य ठिकाणी पार्क करा की ज्यामुळे कुठल्या प्रकारे वाहतूक व्यवस्थेला अडथळा होणार नाहीये। दुसरी महत्त्वाची गोष्ट मी कालच सांगितलं की हत्ती गेला आणि शेपूट राहिलाय, म्हणजे कोरोनाची दहशत कमी झाली, परंतु तरीसुद्धा थोडीशी भीती आहे, काळजी घेणं गरजेचं आहे। त्यामुळे 2 गज की दूरी, मास्क पहनना है बहुत जरूरी, जब तक नहीं दवाई तब तक नहीं ढिलाई। मास्कचा वापर देखील करणं फार गरजेचं आहे। जलसरवंत टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट पाटी नेटवर्कच्या माध्यमातून जे प्रेक्षक आत्ता आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत, त्या तमाम प्रेक्षकांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे। आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असणार आहे, प्रत्येक संघासाठी महत्त्वाचा असणार आहे आणि या स्पर्धेच्या निमित्तानं देखील अतिशय महत्त्वाचं महायुद्ध आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहणार आहोत। निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे वेडी गाव, अर्थात हे मैदान जर बघितलं तर या मैदानावरती हिरवळ आहे, त्यामुळे यूट्यूबवरती अतिशय सुंदर असं दृश्य आपल्याला बघायला मिळते पाटील नेटवर्कच्या माध्यमातून। जलसार 11 संघाचा एक्स्ट्रा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवा। आमच्याबरोबर आज सचिन घरत, त्याचबरोबर विशाल नाईक या ठिकाणी असतील। विशाल नाईक आणि विरळ नायर ही जोडी मैदानामध्ये असणार, अंपायरचं काम करण्याकरता सज्ज असतील। आज विशाल आणि विरळ अशी व्हीची जोडी असणार आहे आणि विक्टरी पंच लावण्याकरता मैदानात खेळाडू देखील असतील आणि अतिशय छान पद्धतीनं हे दोन्ही पंच काम करतात, त्यात काही शंका नाही आहे। आज आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये। या स्पर्धेच्या माध्यमातून जतीन किणी जे आपले पाटी नेटवर्कचे अपडेटर असतील, अनुराग चव्हाण कॅमेरामॅन, कुंदन आमचे डीजे ऑपरेटर, त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून डाव्या बाजूला आपण एक स्टँड बघतोय, तो नचिकेतजी पाटील यांच्या माध्यमातून सुंदररित्या उभारला गेला आहे। मार्क स्पोर्टच्या माध्यमातून तेजसजी पाटील यांच्या मॅन ऑफ द सिरीज बॅट्समन आणि बॉलरसाठी एक अतिशय सुंदर प्रकारचे टी शर्ट आलेले आहेत। थोडी डिझाईन जर्किनसाठी वाटते म्हणून थोडा वेळ मी थांबलो आणि त्यानंतर पुन्हा एकदा बघितलं तर हे टी शर्ट आहेत, खूप छान डिज़ाइन है। तेजसजी शुक्रिया। तो चलिए मैच की तरफ रुख करते हैं। आज के दिन का बहुत महत्वपूर्ण मुकाबला, थोड़ा फ्लैशबैक लेते हैं। जैसे कि इस प्रतियोगिता में बबलू ने बहुत अच्छी पारियां खेली, शानदार बल्लेबाजी करते हुए कुल मिलाकर 108 रन बनाए। वैभव भोईर की बात करें तो 106 रन बनाए हैं, रोहन ने 101 रन बनाए हैं, लेकिन बबलू का सफर समाप्त हुआ है। वैभव भोईर के ऊपर निगाह रहेगी, रोहन के ऊपर निगाह रहेगी। जयेश घरत ये भी बहुत ही जबरदस्त खेल। 4 ओवर का मैच रहेगा। प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर जा रहे हैं और तालियां बज रही है। ये एक बार फिर अच्छा माहौल जैसे भी 3 दिन की बात करें तो 3 दिनों में इस तरह का ही माहौल रहा है। सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी स्वागत आहे आणि टीम मीटिंग जास्त करू नका, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे। अल्पेशजी भोईर आमदार चषकाला ज्यांनी 4 चांद लावले होते, अंकुशजी, अल्पेशजी भोईर हे देखील तितकेच महत्त्वाचे आहेत। आज आमच्या या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये त्यांचंही आगमन झालेले आहे। आमचे जे स्पॉन्सर्स आहेत, मॅन ऑफ द सिरीज सायकल टायगर स्पोर्ट, खुशी 11, त्यानंतर प्रथम क्रमांकाची ट्रॉफी रॉकी ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी स्पॉन्सर आहे। 11,000 रुपये देखील या स्पर्धेला आपण दिलेले आहेत। द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी मार्क स्पोर्टच्या माध्यमातून। आता या ठिकाणी 3 टी शर्ट देखील आपल्याला पाहायला। तेजसजी तुमचेही मनापासून आभार। त्याचबरोबर बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन ट्रॉफी आपण बघतोय।
पाण्याची व्यवस्था जर बघितलं तर प्रांजल 11 चे मालक ओनर अनंत पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धेचं अतिशय दिमागदार असं आयोजन, रबर बॉलची ही स्पर्धा आपण या ठिकाणी बघतोय. पालघर जिल्हा, महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यामध्ये आणि सफाळे हा अतिशय लोकप्रिय भाग आहे. तिथे वेडी हे गाव आहे जे निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे आणि त्या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या वेडीच्या ऐतिहासिक मैदानावरती सुरू असलेला क्रिकेटचा महासंग्राम आहे. पंचांकडनं इशारा येतोय. बबलू रितेश 118, वैभव भोईर 106, रोहन 101, 100पेक्षा जास्त धावा केलेले हे खेळाडू आहेत. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी चर्चा भरपूर होणार आहे. गेंदबाजी का बागडोर सबल तुम्ही गेंदबाज अनिल पाटिल, रोहन ऑन स्ट्राइक. इस बार बढ़िया तरीके से गेंद को खेलते हुए एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद है और गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. आवाज तो यहाँ आ रही है स्टैंड से, बहुत मीठी आवाज. बल्ले के साथ भी अगर देखें तो वो मीठी आवाज आई है. गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती भी. सुंदर स्ट्रोक, टप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर था, रूम मिला बल्लेबाज को और इसका भरपूर फायदा उठाते हुए गेंद को खेल दिया एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर. एक दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से. रन संख्या 4 रन रोहन का खाता खुलता हुआ. बहुत ही अच्छा आगाज इन्होंने किया है. अनिल पाटिल की बात करें तो ये भी कारगर गेंदबाज है. बढ़िया प्रदर्शन इनकी तरफ से भी रहा है. ये अच्छी गेंद, लेकिन नो बॉल का इशारा. अंपायर की तरफ से नो बॉल का इशारा होता हुआ. वीरेन नायर, विशाल और विनय नायर ये जोड़ी मैदान के अंदर है. टप्पा थोड़ा सा क्या क्रीज के बाहर गिरा, विकेट के बाहर गिरा, वो देखने वाली बात है. फिलहाल ये नो बॉल का इशारा होता हुआ. ज़्यादा चर्चा नहीं होनी चाहिए. बिल्कुल खिलाड़ी अपना काम करेंगे, अंपायर अपना काम करेंगे. आणि या पालघर जिल्ह्यामध्ये टायगर हा एक ब्रँड आहे. अर्थात त्याचे प्रोप्रायटर देखील आपल्याबरोबर आहेत आदरणीय रोहिदाजी पाटील. ते देखील आत्ता आमच्या या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये आहेत. महेंद्र हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. टीम मॅनेजमेंटचा अतिशय महत्त्वाचा भाग गेले अनेक वर्ष प्रामाणिकपणे ते करत आहेत. धावपलकर धाबा आहेत त्या एकूण बघितलं तर 5 धाबा. इस पर ऑन शॉट की तरफ एक बड़ा शॉट खेलना चाहते थे. लीडिंग एज लगा है, बल्ले के बीचों बीच नहीं है और अनिल पाटिल ने लिया पहला विकेट. बल्लेबाज रोहन बैक टू द पेबलन जा रहे हैं. बहुत अच्छी गेंद थी. इस बार टप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर ऑन साइड की तरफ, लॉन्ग ऑन की तरफ खेलना चाहते थे लेकिन गेंद के पीछ तक नहीं थे. खड़े खड़े खेलने की कोशिश और अनिल ने बहुत ही सुंदर कैच लिया. जितिन जिनका खाता नहीं खुला है, नए बल्लेबाज कुशल जो कि 30 नंबर पर बल्लेबाजी करने के लिए आ रहे हैं. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावपलकर धावांचा विचार केला तर 5 एका गड्याच्या मोबदल्यात. बहुत सारी चीजें हैं, एक बार फिर वो भी बताना बहुत जरूरी है. नो बॉल का इशारा हुआ था और गेंद जब विकेट के बाहर गिरती है ना तो वो फ्रीड नहीं होता है. इसीलिए वो अंपायर का जो हाथ है ना वो सर के ऊपर से नहीं घुमा और इसीलिए बल्लेबाज जो है बैक टू द पेबलन जाते हुए. अनिल पाटिल एक चौका आया था, उसके बाद में अच्छी कमबैक कर रहे हैं. गेंदबाजी करने के लिए तैयार. ऑन साइड पर लॉन्ग ऑन, बिडबे की तरफ खिलाड़ी, स्क्वायरले की तरफ खिलाड़ी मौजूद है. ऑन साइड पर 5 खिलाड़ी तैनात हैं. और बल्लेबाज की बात करें तो जितन जो प्रारंभिक बल्लेबाजी करने के लिए तैयार. सुंदर गेंद, शानदार तरीके से गेंद को ड्राइव किया. गेंद एक बार फिर जा रही लॉन्ग ऑन की तरफ, खिलाड़ी मौजूद है. थोड़ा सा फिसलते हुए लेकिन गेंद को नहीं छोड़ा. सिंगल के साथ बल्लेबाज जितिन का खाता खुलता हुआ. जितिन ऑन मार्क. नाउ स्कोर 6 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट ओवर इन प्रोग्रेस. 6 रन 1 विकेट के नुकसान पर. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अनिल पाटिल जो प्रमुख गेंदबाज है, इनफॉर्म गेंदबाज है कोरे 11 के, खास करके जलसार 11 के ये प्रमुख गेंदबाज है. कोरे 11 की तरफ से बल्लेबाजी आप देख रहे हैं. ऑफ साइड पर 4 खिलाड़ी, गेंदबाजी करने के लिए अनिल तैयार. बैकफुट पर इस गेंद को खेलते हुए अच्छी तरह से नहीं खेल पाए. गेंद जाती हुई काउ कॉर्नर की तरफ, खिलाड़ी बाउंड्री लाइन पर मौजूद है. जब तक इस गेंद को फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन इत्मीनान के साथ मुकम्मल किया. इसी सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा है पहले बल्लेबाजी करते हुए कोरे 11 7 रन 1 विकेट के नुकसान पर. जो पार्टी डेट पर बहुत सारे दर्शक है, गुड मॉर्निंग आपके लिए एक बार फिर. अगर वो आप लेट हमारे साथ जुड़ चुके हैं, बहुत ही अच्छा सपोर्ट आपने भी दिया है. दर्शक अभी इस मैदान पर आए, इन्होंने भी बहुत अच्छा चौके सपोर्ट किया है. बहुत अच्छी गेंद, बढ़िया गेंद. टप्पा थोड़ा सा ऑफ टप के बाहर था और अंदर की तरफ लेके आए थे. गति परिवर्तन किया गया था.
शानदार गेंदबाजी का प्रदर्शन, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा गेंदबाज द्वारा, अनिल पाटिल द्वारा। 5 गेंदें डाल चुके हैं, 7 रन इन्होंने खर्च किए, 1 सफलता उनको मिली है। और बल्लेबाज रोहन जो इन्फॉर्म खिलाड़ी जिन्होंने बहुत ही अच्छी पारियां इस प्रतियोगिता में खेली है, वो बैक टू द पैवेलियन है। मतलब यहाँ जलसार के लिए अच्छा स्टार्ट हुआ है। 7 रन 1 विकेट के नुकसान पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। कदमों का इस्तेमाल करते हुए गेंद को खेलना चाहते थे, गेंद के पिच तक नहीं पहुंचे। बहुत ही तेज रफ्तार की गेंद थी, विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते हुए ज्यादा ऊपर नहीं आई है। बिंदी गेंद के साथ ओवर की समाप्ति, पहले ओवर का खेल समाप्त, सफल ओवर की समाप्ति होती हुई 7 रन 1 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए कोरे 11 की टीम। ज्यादा टीम मीटिंग ना करे, इसके ऊपर बार बार शुभम जी पादे हमें बता रहे हैं। आप भी देखिए तो प्रोफेशनल, आज प्रोफेशनल डे रहेगा। मतलब बहुत सारे जो खिलाड़ी है ना, वो सेंसिबल खेलेंगे। मतलब ऐसा नहीं कि वो 3 दिन में प्रोफेशनल खेल नहीं हुआ, 3 दिन भी अगर देखिए लो गट होने के बावजूद टॉप क्लास क्रिकेट हमने देखी है। 12 मैचेस जो एक बार फिर रोमांचकारी हुए हैं। कोरे 11 के खेमे में थोड़ा सा सन्नाटा है, क्योंकि पहले ओवर में रोहन का विकेट गिरा है और केवल 7 रन बने हैं। जलसार की तरफ से शानदार स्टार्ट, वेरी गुड बिगिनिंग फ्रॉम जलसार एंड मैग्निफिसेंट बॉलिंग बाय अनिल पाटिल। बल्लेबाजों की बात करें तो कुशल 1 पर केंद्र है, जितन 1 पर 3 गेंदों का सामना किया। गेंदबाजी में परिवर्तन, प्रमुख गेंदबाज सचिन पाटिल जिन्होंने प्रभावित किया, खास करके इनका वेरिएशन। इन्होंने 5 विकेट चटकाए हैं। जतिन शुक्रिया, यह खास बात है पार्टी नेटवर्क की। एक बार फिर हमारे कैमरामैन है वहां भी जाएंगे, हमारे स्कोरर हमारे साथ जुड़ चुके हैं। सचिन वो भी बहुत अच्छा काम करेंगे। सचिन पाटिल का जो बॉलिंग एनालिसिस है, इस बार खूबसूरत स्ट्रोक, टाइमिंग, लेकिन एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद। अभी सचिन पाटिल के बारे में भी हम चर्चा कर रहे थे कि इनका जो बॉलिंग एनालिसिस है उसमें बेस अगर फिगर देखे तो इन्होंने 2 रन दिए, 2 विकेट चटकाए हैं। एक ही ओवर मिलता है, मतलब 4 ओवर का मैच है, तो 1 ओवर 2 विकेट और 2 सफलता। ये इनका एक बार फिर अच्छा प्रदर्शन है इस प्रतियोगिता में। और सबसे बेहतरीन अगर बात करें तो गेंदबाज है, क्षमता में एक बार फिर कोई कमी नहीं है, अनुभव की कोई कमी नहीं है। इनकी खासियत क्या है, वो वेरिएशन बहुत अच्छा करते हैं। अभी टॉप 10 की बात करें तो पहले पायदान पर है सचिन पाटिल, एक्सीलेंट बॉलिंग। अब साझेदारी की बात करें तो सचिन पाटिल और दूसरी तरफ अनिल है, उनके भी साझेदारी बनी है। बल्लेबाजों के लिए साझेदारी की जरूरत है। एक बार फिर देखें जिस तरह से बल्लेबाज ललित मैदान के अंदर 5 मैचेस खेल चुके, 42 रन उनके नाम पर है। और चौके अगर देखें तो ज़्यादा चौके नहीं है, लेकिन जो बेस्ट पारी की बात करें, स्ट्राइक रेट बेहतर है। स्ट्राइक रेट के साथ आपको खेलना होगा। सबसे बड़ी बात है विकेट नहीं खोना है। क्रिकेट डोंट थ्रो एवर विकेट, विकेट नहीं खोना है। अगर आप विकेट नहीं खोएंगे तो एक बार फिर मैच में रन बना सकते हैं। एक तरफ रिदम में लय में गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज सचिन पाटिल, एक्सीलेंट बॉलिंग, सफलता मिलती भी आत्मविश्वास जरूर बढ़ने वाला है। ऑन साइड पर 5 खिलाड़ी, ऑफ साइड पर 4 खिलाड़ी। एक बड़ा शॉट खेलने की कोशिश, हवा में गेंद है और लॉन्ग ऑन पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे हैं। इसी के साथ सचिन पाटिल को और एक सफलता मिली है, 7वां विकेट होगा प्रतियोगिता का। इस पारी की बात करें तो सचिन पाटिल के लिए दूसरी सफलता। कोरे के जो पन्ने हैं अभी भी कोरे हैं, अभी भी इस पन्ने पर जो जिन्होंने पहले दिन जिस तरह से प्रदर्शन किया था, मेरे हिसाब से वो उस तरह का प्रदर्शन अभी नहीं हो रहा है। Wickets are falling in a regular interval. That's the problem from batting side. Magnificent bowling by सचिन पाटिल, बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। लगातार 2 झटके दिए, इसका मतलब है कि कीर्तिमान की दहलीज पर है, हैट्रिक ऑन रहेगी। 7 रन 3 विकेट के नुकसान पर कोरे 11 की जो पारी है वो लड़खड़ाती हुई। मिडिल ऑर्डर में ज़्यादा बल्लेबाज टेस्ट नहीं हुए हैं, क्योंकि प्रारंभिक बल्लेबाजों ने बहुत अच्छा प्रदर्शन कोरे 11 के लिए किया है। तो ये देखते हुए कि अब मिडिल ऑर्डर के जो बल्लेबाज वो भी टेस्ट हो सकते हैं और मौका है हीरो बनने का। सचिन पाटिल कीर्तिमान की दहलीज पर। बहुत सारे अच्छे हैट्रिक्स के बारे में, चेतन शर्मा के हैट्रिक के बारे में चर्चा होती जिन्होंने वर्ल्ड कप में ली थी, और वो अलग है। क्या स्पेशलिटी वो बताऊंगा। इरफान पठान ने जब हैट्रिक ली तो वो क्या स्पेशलिटी थी। मलिंगा जैसे एक बहुत ही बेहतरीन गेंदबाज है, एक बार साइड ऑफ एक्शन से गेंदबाजी करने रहे वो गेंदबाज, और श्रीलंका के लिए बहुत अच्छा योगदान रहा। अब सचिन पाटिल की बात करें तो सचिन पाटिल भी एक कारगर गेंदबाज है, प्रमुख गेंदबाज के तौर पर हर बार जो कि उम्मीदों पर खरे उतरे हैं। बल्लेबाज मैदान के अंदर ललित, ये भी कमाल के खिलाड़ी है, इनफॉर्म बल्लेबाज है जिन्होंने कुछ अच्छे स्ट्रोक खेले हैं, अच्छी पारियां खेली है। स्ट्रोक तो बहुत बढ़िया है, बहुत सुंदर तरीके से गेंद को खेलते हुए 4 रन।
ललित की बात करें, ये स्पेशल खिलाड़ी है, मैग्निफिसेंट स्ट्रोक। इस बार ऑफ स्टंप के बाहर गेंद थी और क्या खूबसूरत अंदाज में खेला है। भारी भक्कम शरीर है लेकिन इनकी जो आई कोऑर्डिनेशन है ना वो बहुत बढ़िया है। देखिए दोबारा ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, थोड़ा गिर गए लेकिन चलेगा। इस वक्त वो चौका आना बहुत जरूरी था क्योंकि शेयर मार्केट थोड़ा सा बल्लेबाजों का गिर गया था। अभी जाकर थोड़ा सा बेहतर स्कोर होता हुआ 11 रन 3 विकेट के नुकसान पर। सचिन पाटिल प्रमुख गेंदबाज फिलहाल गेंदबाजी करने के लिए तैयार। ये बेहतर है, सिंगल लेके स्ट्राइक रोटेट करना भी बहुत जरूरी है। विकेट को बचा के रखने का प्रयास करेंगे, साझेदारी बनाने का प्रयास करेंगे बल्लेबाज। ललित 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं। मिनेश की बात करें, इन्होंने खाता नहीं खोला। रन संख्या 12 रन 3 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हैं कोरे 11 की टीम। मैच की बात करें तो आज के इस प्रतियोगिता की बात करें तो 30वां मुकाबला आप बिल्कुल देख रहे हैं। 12 for 3 नाउ सेकंड इन प्रोग्रेस, ललित फ्लाइंग 1-5। मिनेश इस बार गेंद बाउंड्री की तरफ जा रही है, खिलाड़ी लॉन्ग ऑफ की तरफ मौजूद है। थोड़ा सा विस्फुल होता है, इसका फायदा उठाते हुए दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल केले। आता आज खुल्या गटामधलं खूप दर्जेदार क्रिकेट आपण पाहणार आहोत आणि खूप मोठे क्रिकेटपटू या मैदानावरती येतील। आज पहिला सामना ओम 11 जलसार आणि अक्षय 11 असा आहे। त्यापैकी अक्षय 11 हा संघ अतिशय वेळेत दाखल झाला, त्याबद्दल शुभमजी पाध्ये SP बॉईजच्या वतीनं आम्ही आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतो आहे। अतिशय वेळेत आपण दाखल झालेला। ओह दैट्स वेरी गुड डिलीवरी, बढ़िया गेंद टिप ऑफ स्टंप के बाहर है और गेंद को ऑनसाइड की तरफ खेलने की कोशिश। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। सचिन पाटिल का एक सफल ओवर समाप्त होता हुआ। इस ओवर की कहानी देखिए, 1 ओवर डाला, 7 रन कर गए और 2 शिकार। इकोनॉमी 7 की है, मतलब एक बार फिर वो कंट्रोल में है। 14 रन 3 विकेट के नुकसान पर ललित जिन्होंने 6 रन बनाए हैं, मिनेश ने 2 रन बनाए। साझेदारी तो बन रही है लेकिन स्ट्राइक रेट को बेहतर करने की जरूरत है। क्या वो भी वक्त आया क्योंकि 12 गेंदें आपके पास बची हुई है। SP बॉयज ट्रॉफी 2021 का अगला मुकाबला बहुत इंटरेस्टिंग होगा। ओम 11 जलसार और अक्षय 11 दोनों टीमों के कप्तानों को मैं दरख्वास्त करना चाहता हूं, फॉर्मेलिटीज को पूरा करने के लिए हमारे कॉम्बोस की तरफ आइए। फॉर्मेलिटीज को आपको पूरा करना है। आणि पुन्हा एकदा मी खऱ्या अर्थानं अक्षय 11 या संघाचं अभिनंदन करेन। जिंकण्यानंतर अभिनंदन होईलच, परंतु तुम्ही डिसिप्लिन दाखवताय त्यामुळे तुमचं खरंच कौतुक आहे। आज वेळेत तुम्ही दाखल झालात त्याबद्दल SP बॉयजच्या वतीनं मनापासून तुमचं हार्दिक स्वागत देखील असेल। 14 for 3 आफ्टर 2 ओव्हर, 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे। गोलंदाजी मार्कवरती हेमंत, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी निश्चित हेमंतकडनं सुद्धा झाले। गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल, गेंदबाजी करने के लिए हेमंत तैयार। स्ट्राइकर पर बल्लेबाज ललित जो कि 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं। फील्डिंग की सजावट देखिए, इस वक्त पॉइंट पर खिलाड़ी है, कवर पर खिलाड़ी है, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद, एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ पर है, ऑफसाइड पर 4 खिलाड़ी तैनात। टप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर और विरल नायर हमारी तरफ बढ़ रहे, वाइड बॉल का इशारा कर रहे हैं। मिस्टर एक्स्ट्रा से रन संख्या 15 रन। कोरे 11 ने पहले दिन में बहुत ही सारे अपसेट किए, बड़े बड़े जो टीम थे उनको हराया था। इस बार अगर देखें तो जलसार एक अच्छी टीम है, मैं समझ सकता हूं, और उनके खिलाफ जाके आपको रन बनाने पड़ेंगे। ये गेंद चली गई पीछे, तोहफे के तौर पर 5 रन मिलेंगे। सैंडम एक्शन से गेंदबाजी कर रहे हेमंत, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की थी प्रतियोगिता में, लेकिन अभी जाकर देखे तो ये जो गेंद है लेग स्टंप के बाहर है। देखिए कितनी दूर वाली गेंद है, पीछे 2 खिलाड़ी, विकेट कीपर है, फाइन लेग का खिलाड़ी है, उसके बीच का जो रास्ता चीरती हुई गेंद गोली की रफ्तार के साथ चली गई। स्टीव मार्कवा है दोनों इस वक्त विकेट के पीछे, ये भी चली गई। कोरे 11 के पन्ने कभी कोरे नहीं होते। मिस्टर एसरा से एक बार फिर रन बन रहे हैं, 25 रन 3 विकेट के नुकसान पर। लगातार 2 बार तोहफे के तौर पर हेमंत ने रन दिए हैं और वो 10 रन ना खलबली मचाने वाले। देखिए ये भी गेंद कहां है, शानदार जो कि प्रदर्शन बल्लेबाजों का इसी बीच ललित का हुआ है। लेकिन हेमंत की बात करें, वो भी कमाल के खिलाड़ी है, लेकिन इस मैच में रिदम पाने के लिए संघर्ष कर रहे हैं, वो सुर और ताल नहीं दिखाई दे रहा है। इसी हेमंत ने बहुत परेशान किया था। इस बार अच्छी गेंद और मैग्निफिसेंट, टप्पा खाने के बजाय बाद ज्यादा ऊपर गेंद नहीं आएगी, स्टंप को टकराती हुई और ललित की पारी समाप्त होती हुई। SP बॉयज ट्रॉफी 2021 का घमासान बिल्कुल आप देख रहे हैं। रन संख्या 25 रन 4 विकेट के नुकसान पर। जस्ट वेरी गुड बॉलिंग, ये अच्छी गेंद थी, स्टंप के अंदर फिनिश करने का प्रयास
और सफलता मिली है। बहुत बढ़िया गेंद ऑफ स्टंप के ऊपर, टप्पा खाने के बाद साइड आर्म एक्शन से गेंदबाजी कर रहे हैं तो ऊपर ज़्यादा नहीं आएगी, ऑफ स्टंप के ऊपर टकराती हुई और ललित थोड़ा सा फिसलते हुए कोरे 11 के उम्मीदों को लगता हुआ बहुत बड़ा झटका। ललित ने 3 गेंदों का सामना करते हुए 5 रन बनाए, 1 चौके की मदद से। शुरुआत अच्छी थी इनकी, लेकिन वो बड़ी पारी नहीं खेल पाए। इनसाइड आउट खेलने की कोशिश, विकी इनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। मैदान के अंदर आ रहे हैं अक्षय 11 संघाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। अतिशय वेळेत आले, आता मला वाटतं हे तिसऱ्यांदा मी त्यांचं स्वागत करतोय आज या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून, कारण दूरदूरून खेळाडू येत असतात, अनेक गावागावातनं खेळाडू येत असतात, वेगवेगळ्या भागातनं खेळाडू येत असतात आणि अतिशय वेळेत आलात त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद। 25 गेंदबाजी करने के लिए गेंदबाज हेमंत तैयार। ये तीसरा ओवर प्रगति पर है। अक्षय 11 के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूं, फॉर्मेलिटीज को आप पूरा करके रखें ताकि 4 ओवर के बाद टॉस होने वाला है। एक बैन पॉइंट कवर, एक एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ। ये भी गेंद लेग स्टंप के बाहर है। वैसे अगर देखें तो हेमंत स्ट्रगल कर रहे हैं, बल्लेबाज अगर रन बनाने थे कोई परेशानी नहीं, लेकिन गेंदबाज अगर बांट रहे हैं वो समस्या रहेगी। विकेट कीपर के तौर पर आप सचिन पाटिल को देख सकते हैं, वो थोड़ा अपने बॉलर के साथ चर्चा करते हुए 26 4 विकेट के नुकसान पर। एक अच्छी गेंद के बाद 3 खराब गेंदें आई है। रक्षात्मक ढंग से खेलते हुए दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद है। जब तक ये गेंद को फीड करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है। विकी ने भी प्रभावित किया, बहुत अच्छी पारियां खेली, अंडर प्रेशर अच्छा खेले हैं, लेकिन इस मैच में भी दबाव है। 4 विकेट खोने का 27 रन 4 विकेट के नुकसान पर। थोड़ा सा अजीब-गरीब अंदाज में बिल्कुल गेंद को खेला है। कपर पर दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद है, उनके गोदी में गेंद जाती हुई। ये भी चली गई इस बार लेग स्टंप की तरफ है। देखने वाली बात है क्या लेग स्टंप के करीब से चली गई है। 3 गेंदें इन्होंने वाइड डाली है और उसके बाद में अगर देखिए तो 2 गेंदें अच्छी भी डाली है। बीच में से चली गई, इसीलिए देखिए वाइड का इशारा नहीं हुआ। बहुत अच्छी गेंदबाजी। धीरे धीरे देखिए हेमंत की गाड़ी जो है ना वो पटरी पर आ रही है। 27 for 4, 27 गड्यांच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे। कोरे 11 ची फलंदाजी आपण बघतोय। पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे तमाम दर्दी प्रेक्षक या ठिकाणी जॉईन झाले त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। स्ट्रोक अच्छा बढ़िया, बहुत ही सुंदर तरीके से गेंद को खेलते हुए, गेंद पड़ने के बाद 4 रन। एक्सलेंट शॉट, फ्रंट फुट पर गेंद को खेलते हुए। जब इस तरह की गेंदबाजी हो रही है ना तो आपको फ्रंट फुट पर ज्यादा बल्लेबाजी करने की जरूरत है। देखिए बहुत अच्छा शॉट था ये, डप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर था, बॉलर के सर के ऊपर से गेंद को खेला। लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी है, लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी है, लेकिन दोनों के पास कोई मौका नहीं है। एक दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से। इसके बाद में यह जवाब है, ये गेंदबाज लाजवाब है, लेकिन वो सूरज और ताल इन्होंने खोया था। जब जब स्टंप के आसपास गेंदबाजी हुई ना बल्लेबाजों के लिए दिक्कत हुई है। और एक विकेट, 5वें विकेट का जो कि पतन होता हुआ। बल्लेबाज मिनिश बैक टू द पेवेलियन जा रहा है। एक अच्छा स्ट्रोक खेला था, सिंगल लेने की जरूरत थी, लेकिन ये बहुत अच्छी ब्रॉकहोल में गेंद थी ऑफ स्टंप के आसपास और बैटर पैड के बीच का फासला चीरती हुई सीधी स्टंप पर टकराती हुई सुंदर गेंदबाजी का मुजाहरा। हेमंत की इस ओवर की कहानी देखे तो बल्लेबाजों ने एक ही चौका जड़ा है। फिलहाल मैदान के अंदर देखे तो मिनिज जो है जो 5 गेंदों का सामना करते हुए 6 रन बनाए और वापस आ रहे। क्लीन बोल्ड किया हेमंत ने, बहुत ही सुंदर और शानदार गेंदबाजी का मुजाहरा। ललित को स्टार्ट मिला था, मिनिज को स्टार्ट मिला था, लेकिन बड़ी पारी नहीं खेल पा रहे, वो सबसे बड़ी समस्या। 31 विकेट का नुकसान पर कोरे 11 की टीम इस ओवर की आखिरी गेंद शेष है। हेमंत का एक बहुत बड़ा ओवर चल रहा है, लंबा ओवर मैदान के अंदर चलता हुआ। बल्लेबाजों को मैदान के अंदर जाना है। एक ओवर का खेल बाकी है, ना तो बल्लेबाजों को पैड बांधने होते हैं, ना हेलमेट की जरूरत होती है। अभी नेक्स्ट बैट्समैन वो आपका तैयार होना चाहिए। इतवार का दिन है, आज छुट्टी का दिन रहेगा, खाने पीने का दिन रहेगा, आज एंटरटेन होगा। आज जो कि संडे है तो फंडे होगा, मनोरंजन भरपूर होगा। इस ओवर की आखिरी गेंद शेष।
गेंदबाजी करने के लिए हेमंत बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है और शानदार इनका जो कि प्रदर्शन रहा है इससे पहले। लेकिन ये मैच अगर देखें तो इस मैच में थोड़ा सा वो स्ट्रगल करते हुए हमने देखा है। ओ अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद, टप्पा खाने के बाद नीचे रही, बल्लेबाजों के पैर नहीं चल रहे हैं। तो ये तीसरा ओवर आखिरी गेंद पर सिंगल आया, लेकिन एक बहुत बड़ा ओवर, 32 रन 5 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ। जिस तरह से ये मुकाबला जा रहा है, बहुत इंपॉर्टेंट मैच। उसके बाद में देखिए ओम 11 जलसार और अक्षय 11 दोनों टीमों के कप्तानों को मैं विनती कर रहा हूं, 6 गेंदों का खेल अभी भी बचा हुआ है। 4 ओवर के बाद टॉस होने वाला है, तो आप रेडी रहिए टॉस के लिए। एसपी बॉयज ट्रॉफी 2021 आप देख रहे हैं। आज चौथा दिन प्रतियोगिता के लिए 50,000 की नकद राशि है और शानदार ट्रॉफी, आप ट्रॉफी भी खूबसूरती के साथ देख सकते हैं। रवेड़ी के इस ऐतिहासिक मैदान पर बहुत महत्वपूर्ण मुकाबला चल रहा है। कोरी 11 और जलसार 11 के बीच। जलसार ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला, कोरी 11 को आमंत्रित किया बल्लेबाजी करने के लिए। 32 for 5 आफ्टर 3 ओव्हर, 32 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर विकास तरे 1 वरती खेळतोय, प्रणय 1 वरती खेळतोय आणि आता जर बघितलं तर 6व्या 7व्या क्रमांकाचे बॅट्समन मैदानामध्ये आहेत, कारण 5 गडी बाद झालेत, 5 मोहरे गारद करण्यामध्ये जलसार संघाला यश आलेलं आहे आणि अतिशय दर्जेदार कामगिरी गोलंदाजांनी केली। हेमंतचं 1 षटक अतिशय महागडं, म्हणजे त्या षटकात 2 गडी बाद झाले आणि 18 धावा कुठल्या गेल्या, म्हणजे ज्या धावा आल्या त्यामध्ये मिस्टर एक्स्ट्राचा रोल अतिशय महत्त्वाचा होता। एक खणखणी सणसणी चौकार देखील होता। इवेंटफुल ओवर की समाप्ति हुई है। गेंदबाजी में परिवर्तन, अंकुश जो पहले दिन नहीं खेले थे और इस मैच में पहली बार खेल रहे हैं। शानदार खिलाड़ी है, मैंने आमदार चषक में इनको देखा था, अल्पेश जी भोयर इनका ये टूर्नामेंट एक सफल टूर्नामेंट, और उस टूर्नामेंट में भी बहुत अच्छा प्रदर्शन इन्होंने किया था। वाइड बॉल, इस बार कंट्रोल नहीं है। देखिए गेंदबाज के तौर पर बॉडी को खुलने के लिए वो थोड़ा समय जाता है, अब कितना प्रैक्टिस में वो भी देखा जाएगा। जिस तरह से अंकुश गेंदबाजी करने के लिए आए हैं, अंकुश गरद लेफ्ट हैंडर गेंदबाज हैं, बहुत अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आ रहे हैं, एंगल क्रिएट कर, क्योंकि राउंड द विकेट गेंदबाजी कर रहे हैं। अब मैं देखना चाहता हूँ कि स्टंप से करीब से गेंदबाजी कर रहे हैं, क्रीज के कोने का इस्तेमाल कर रहे हैं, वो देखा जाएगा। जिस क्रीज के कोने का इस्तेमाल कर रहे हैं, इसका मतलब वो एंगल क्रिएट कर रहे हैं। टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आएगी, यही गेंद अगर वो बाहर की तरफ लेके जाएंगे ना तो और परेशान कर सकते हैं। अभी तो फिलहाल हमने यही देखा कि गेंद को अंदर की तरफ लेके आ रहे हैं। 34 रन 5 विकेट के नुकसान पर एसपी बॉयज ट्रॉफी 2021 आप देख रहे हैं। ओ वाइड यॉर्कर हो सकता है, क्योंकि बल्लेबाज आगे आए थे और गेंद को सीधा रखा था। इस बार गया हाथ जो था थोड़ा क्रॉस नहीं हुआ, मतलब वो अंदर की तरफ नहीं आया। अब देखिए ये सीधा हो सकता है, बढ़िया तरीके से वो एक बार सीधा हाथ और बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद, वाइड यॉर्कर, शरीर से दूर इनसाइड आउट खेलने की कोशिश विकी द्वारा। अनदर ब्यूटीफुल डिलीवरी, मैग्निफिसेंट बॉलिंग, ये निरंतरता आपके पास होनी चाहिए। अंकुश को थोड़ा सा समय लगा, उसके बाद में इनकी गाड़ी पटरी पर आई। अब जाकर देखे गेंदबाज लय में, बल्लेबाज भय में। 34 5 विकेट के नुकसान पर प्रणय 2 पर बल्लेबाजी करे, विकास सर ने 1 रन बनाया है। ऑनसेट पर खेलना तो चाहते थे, लेकिन बल्ले के बीचों बीच नहीं है। इस बार काउ कॉर्नर की तरफ गेंद जा रही है, 2 रन लेने का मौका बिल्कुल मिलेगा। अच्छी गेंदबाजी स्लॉग ओवर में, जो आखिरी निर्णायक ओवर होता है वहां बल्लेबाज जो है बड़े शॉट खेलने के लिए जाते हैं, दे दनादन बल्लेबाजी करना चाहते हैं, लेकिन कोई आज़ादी नहीं है। एक्सीलेंट बॉलिंग बाय अंकुश गरद, इस ओवर में 4 गेंदों में 4 रन खर्च किए। 36 रन 5 विकेट के नुकसान पर कोरे 11 पहले बल्लेबाजी करते हुए। कोरे 11 के पास भी बहुत अच्छी गेंदबाजी है, इन्होंने पहले दिन दिखाया था, इन्होंने टोटल भी बहुत बड़े बनाए थे, बहुत सारी चीजें हमने देखी थी। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन मैदान के अंदर, 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ रहा, यह खतरा हो सकता है, बल्लेबाज को बैक टू द पैवेलियन जाना पड़ेगा। तो इसी तरह से अब दबाव बल्लेबाजों के ऊपर बढ़ता हुआ। नाउ स्कोर 37 for 5, सिंगल बिल्कुल आएगा, दूसरे के लिए भाग रहे थे तो विकेट, देखिए विकेट गिरने का सिलसिला जारी है। आखिरी गेंद का खेल शेष मैदान के अंदर। एसपी बॉयज ट्रॉफी आप देख रहे हैं, बहुत सारे मेहमान आप 3 दिनों में इसी मैदान पर, इसी ग्राउंड पर, हमारे स्टेज में, इस जो कि मंच पे डाइस पे आते हुए देखा था। अब जाकर देखें तो आज के दिन भी बहुत सारे मेहमान आएंगे, बहुत सारे दर्शक भी हमारे साथ जुड़ेंगे। पार्टी नेटवर्क के माध्यम से जितने दर्शक जुड़े सभी का स्वागत है। ओम 11 जलसार, अक्षय 11 के कप्तान को मैं विनती करना चाहता हूँ, दरख्वास्त करना चाहता हूँ, अगले मैच के लिए रेडी रहे।
आपके पास फॉर्म फिलअप करने के लिए फॉर्म दिया गया है, उसको फिलअप करके प्लेइंग 11 की लिस्ट रेडी रहे। निर्णायक ओवर की निर्णायक गेंद आना बाकी, आखिरी गेंद शेष मेरे हिसाब से बल्लेबाजों के लिए होगी विशेष। 37 पर 6 ऑन साइड पर बहुत खूबसूरती के साथ खेलते हुए स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ गेंद जा रही है। शानदार स्ट्रोक विकी द्वारा, गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन। गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार छक्का। इसी के साथ रन संख्या 43 और जीतने के लिए 44 रनों की जरूरत है। एसपी बॉयज ट्रॉफी 2021 का घमासान, देखते किस तरह से यह शॉट खेला गया। अंकुश थोड़ा सा मिडल और लेग स्टंप की तरफ चले गए, बैकफुट पर बहुत ही खूबसूरत पुल का शॉट बल्लेबाज विकास की तरफ से रिकी पॉन्टिक स्टाइल ये शॉट खेला गया था। स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाती हुई 6 रनों के लिए एक दर्शनीय स्ट्रोक विकास की तरफ से। रोहन जिन्होंने 4 रन बनाए, जितिन ने 1 रन, कौशल 1, ललित 5, विकास ने बनाया 10। बाकी अगर देखें 4, 1, 5, 2, ये कोई टेलीफोन नंबर नहीं है। एक बार फिर देखें, सबसे ज्यादा रन बल्लेबाज के तो है विकास तरे 10 है, लेकिन मिस्टर एक्स्ट्रा कितने हैं, उनसे ज्यादा है, 14 रन इनके हैं। तो इसी के साथ थोड़ा आप समीकरण देखेंगे गेंदबाजों का और इस मैच का भी समीकरण आपको बताएंगे। अनिल पाटिल 1 ओवर 7 रन 1 विकेट, बहुत अच्छी गेंदबाजी। सचिन पाटिल 1 ओवर 7 रन और 2 सफलता, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन। हेमंत के 1 ओवर ने, बल्लेबाजों ने तो ज्यादा ने कुछ नहीं किया, इन्होंने 2 गेंदें जो कि वाइड डाली थी उसमें 10 रन आए थे। और इसी के साथ अब जीतने के लिए जलसार 11 के लिए 24 गेंदों में 44 रनों की जरूरत है। अगले मैच की तरफ जाएंगे। ओम 11 जलसर और अक्षय 11 के बीच टॉस होगा, उस टॉस की तरफ बढ़ेंगे और हमारे यहाँ कॉम्बॉक्स में एक बदला होगा। टेनिस जगत की मीठी आवाज प्रमोद शेड़गे हमारे साथ जुड़ने वाले हैं। तो इंटरेस्टिंग मैच, इंपॉर्टेंट मैच है। तो ओम 11 जलसर, अक्षय 11, चलिए टॉस के लिए। तो एक बार फिर चलिए आप हमारे साथ जोड़ते हुए प्रमोद शेड़गे। अंकुश ने भी बहुत अच्छी गेंदबाजी की। थँक्यू व्हेरी मच प्रशांतजी आदवडे. आपण राष्ट्रभाषा हिंदीमध्ये सुंदर समालोचन ऐकलं. गेल्या 3 दिवस आपण पाहिला, आजचा 4था दिवस त्यांचा सुद्धा पाहायला मिळतोय. सर्वांना शुभ सकाळ. पुन्हा एकदा गुड मॉर्निंग एव्हरीवन. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान वेडी सफाळ्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि खूप छान पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, पेशाने शिक्षक आहेत, परंतु एक चांगलं व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेमध्ये त्यांचं आर्थिक सहाय्य खूप मोलाचं लाभलं गेलं आहे. जयनाजी भोईर सर, वेलकम, शुभ सकाळ. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये त्यांचं हार्दिक स्वागत. गुणलेखकाचा लेखाजोगा आमच्यापर्यंत पोहोचवतील यात काही शंका नाही आहे. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा सलग 4था दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आजचा सलग जर आपण पाहिला तर 4था दिवस, शेवटचा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. जे यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत, जे वॉच करतायत, या स्पर्धेचा घर बसल्या आनंद घेत आहेत स्मार्ट टीव्हीवर, स्मार्टफोनवर, त्या आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. चला, 2 फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय. ओम 11 जलसार, सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकणार आहोत. रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा, परंतु जणू काही असं वाटतं की टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली असं लूक आपण पाहू शकतायत. खूप छान पद्धतीने या स्पर्धेचं ऑर्गनायझेशन या स्पर्धेच्या माध्यमातून, पाण्याची व्यवस्था या स्पर्धेला मात्र ज्यांनी केलेली आहे 4 दिवस, प्रांजल 11चे प्रोप्रायटर अनंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. मॅन फ्रॉम चिखलपाडा. आज आमच्या स्टँडमध्ये या ठिकाणी जाडू यांचं आगमन झालंय, ते कॅमेऱ्यात बंदिस्त आहेत. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रवीण भोईर त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत.
एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील. कालच्या दिवसात जयेश घरत हे सुद्धा मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. काल एक अनोखा विक्रम, 7 चेंडूवर 7 षटकार तब्बल त्यांच्या बॅटमधून आणि 74 धावांचा डोंगर उभारला होता. पहिला चेंडू यावेळेला आपण पाहतोय सचिन पाटील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटने प्रत्युत्तर, बॉलने प्रत्युत्तर देत असताना मात्र ॲज अ ऑलराऊंडर म्हणून ज्यांची कामगिरी सातत्याने आपल्याला पाहायला मिळते, अशा प्रकारचं एक अष्टपैलू नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. तर पहिला चेंडू शरीराचा वेध घेत चेंडू डॉटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती 0. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पाहिलं कोरे 11चा हा गोलंदाज आपण पाहतोय सुरेख पद्धतीने. मात्र मिनेश याचं कौतुक करेन तर 44 धावा या माफक आव्हान नाहीये, मात्र या ठिकाणी एक फायटिंग टोटल आहे. कारण सकाळचं सत्र आहे. दोन्ही संघ मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, बलाढ्य आहेत आणि दोन्ही संघ बलाढ्य असल्या कारणानं एक चांगली रफ अँड टफ सामना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने हा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत जर आपण पाहिलं तर यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत एकंदरीत 3 या धावसंख्येवर. 3 चेंडूचा खेळ झाला आणि 0 आतापर्यंत आपण पाहू शकतायत. यावेळेला शॉर्टपुलचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून जाईल. खूप छान पद्धतीने यावेळेला आपण पाहतोय शॉर्टपुलचा फटका पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जातोय 2 धावांकरता. दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. आज टेनिस क्रिकेटमधले दिग्गज कलाकार, बॉलबॉयची भूमिका त्या ठिकाणी निभावायची आहे. आज टी शर्ट त्यांना या ठिकाणी आपण पाहतोय परिधान करण्यासाठी जरूर दिले गेले. यावेळेला सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण, काही कमालीची गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर अप्रतिम आणि पहिला फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकतायत सचिन पाटील थोडेसे चाचपडत होते आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. जे बॅटने प्रत्युत्तर द्यायला हवं होतं परंतु दिलं नाही. बॅटचं एज लागलं आणि सुंदररित्या मात्र यष्ट्यांच्या पाठीमागे कोणतीही चुकी न करताना सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला. फलंदाज या ठिकाणी पहिला फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा सलग 4था दिवस आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी माहितीचा सामना जो आपण पाहतोय सफाळे लोगटमधून. मात्र या ठिकाणी आपण पाहू शकताय जे लॉट्स काल टाकले गेले होते त्याच्यामध्ये 2 संघ पुढे आले गेले. ते कोरे 11 आणि जलसार 11 असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आज अंडर-23चा संघ ज्या पद्धतीने चांगल्या प्रकारचं ज्यांनी SK ट्रॉफी गाजवली होती तो संघ अतुल असेल, एका साईडला भागेश ठाकूर असेल, मयूर तामोरे आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. ललित मात्र चेंडूचा पाठलाग करताय. चेंडू सीमारेषा पार, चौकार. या चौकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 6 धावा. 44 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करताना यावेळेला 6 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. SP बॉईज ट्रॉफी 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. न भूतो न भविष्यती याची देही याचा डोळा. आपण पाहतोय हा रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा दिदीप्यमान सोहळा तुम्हा सर्वांना अनुभवायस मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवसात सुद्धा आज लाडके प्रेक्षक राजा आमच्या या मैदानाला पदस्पर्श करताना आपल्याला पाहायला मिळतील. टेनिस क्रिकेटमधले दिग्गज कलाकार, अर्थातच वेल अँड गुड अँड ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारची कमी या ठिकाणी खळून देत नाही आहेत. शुभमजी पाध्ये आणि त्यांच्या संपूर्ण टीमने जी मेहनत घेतलेली आहे ती वाखाणण्याजोगी आपल्याला पाहायला मिळते. आउटस्टँडिंग ज्या पद्धतीने परफॉर्मन्स करावा लागेल एका साईडला 2 फलंदाजांच्या माध्यमातून. कारण पहिला फलंदाज तर लवकरात लवकर बाद झाला. सेकंड इनिंगमध्ये आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिलं षटक 6 धावा 1 गडी बाद. मिनेशचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केली. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा गोलंदाज पाहायला मिळाला. यावेळेला टप्पा पडल्यानंतर रोहन याच फलंदाजाने पहिलं मात्र सांघिक जर आपण पाहिलं त्याच्या बॅटमधून 100 धावा पूर्ण झाल्या होत्या. हाच तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो ॲज अ ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मिस्टर रोहन. तदनंतर वैभव भोईर याला आपण पाहिलं जलसार 11 संघातून खेळताना, जो आता फलंदाजीसाठी मात्र आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक एंडकडे आहे. ज्याच्या बॅटमधून जर आपण पाहिलं तर 106 धावा आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहन एक हरहुन्नरी
आणि एक विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आज प्रेक्षणीय सामना सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. विटी लाईन स्टार वर्सेस सफाळे स्टार या दोन संघांमध्ये आपण सामना पाहणार आहोत. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला पाहिलं, न्याहाळलं, चेंडूला सोडून दिलं, बाकीचं काम पंचांवर सोपवलं मिस्टर विरल नायर. आणि आजच्या दिवसामध्ये विशाल नाईक जे मात्र पहिल्या दिवसामध्ये पाहायला मिळाले होते आणि शेवटच्या दिवसामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही पंच नामवंत पंच आहेत टेनिस क्रिकेट विश्वातील. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 7 धावा. 44 धावांचा एकंदरीत लक्ष्यांचा पाठलाग करताना 17 चेंडू 37 धावा. सामना रफ अँड टफ होईल का याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालंय. रबर चेंडूचा क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळतोय. खूप ग्लॅमर आलंय या खेळाला आणि खऱ्या अर्थानं क्रेज वाढला तो रबर चेंडूचा आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा गोलंदाज उजव्या हाताने रोहन ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होताना. यावेळेला ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. एक धाव निश्चित स्वरूपात प्रदीपच्या बॅटमधून येते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मात्र पलटलेत. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. वैभवच्या बॅटमधून 2 धावा येत आहेत आणि संघ जर आपण पाहिले तर जाऊन पोहोचतोय फलकावर 9 या धावसंख्येवर. उदय घरत या ठिकाणी उपस्थित होताना त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आज वेडीचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून शुभम पाध्ये यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. किरण गुरुद्वान पुन्हा एकदा आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विशेष सहकार्य या स्पर्धेला त्यांचं लाभलेलं आहे. रोहन यावेळेला ऑन साईडला फ्लिकचा फटका मारण्याचा प्रयत्न. ललित क्या बात आहे. ए मेरे बायत का खेळ असं दर्शवत असताना तेवढीच चांगली फिटनेस, शारीरिक तंदुरुस्ती यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या प्रकारची फिटनेस जर तुमच्या मैदानाच्या आतमध्ये असेल तर तुम्ही काहीही करू शकता. आणि यावेळेला ऐन वेळेला चेंडूवर झेप घेतली आणि आपल्या संघासाठी 2 धावा रोखण्यात यश मिळवलं. याला म्हणतात एखाद्या गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असणं. अ ड्राउनिंग मॅन कॅसेस ॲट अ स्ट्रॉ. बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असावा लागतो. 11 धावा 1 गडी बाद. यावेळेला पाहिलं मॅग्निफिसंट डिलिव्हरी, सुरेख, सुपर्ब, एक्सलंट डिलिव्हरी. कारण फलंदाजांपासून वाचायचं असेल तर तुम्हाला या चेंडूची उत्क्रांती करावी लागणार आहे. जसं बोईसर संघाचा मी एसके ट्रॉफीला पाहिलं, साईश याला आपण पाहतोय स्टँडमध्ये आहे. जबरदस्त सुपर बॉलर म्हणून ज्याची ओळख. थोड्याच वेळात मात्र त्याची गोलंदाजी आपण पाहू शकणार आहोत. खेळपट्टी वेगळी आहे, वातावरण वेगळं आपल्याला पाहायला मिळतं, मैदान वेगळं आहे, परंतु त्याचा तो क्लास आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल का. धावांची गती जर आपण पाहिली तर 11 धावा 1 गडी बाद. अप्रतिम चेंडू म्हणता येणार नाहीये, थोडंसं एक्स्ट्रा ऑर्डिनरी करावी लागते. पंच वाईटचा इशारा करतात. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 12 रन्स 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आमचे लाडके प्रेक्षक राजा आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी वळाले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एसपी बॉयज ट्रॉफी 2021चा हा शानदार सोहळा. शुभमजी पाध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत या स्पर्धेला आवर्जून ते उपस्थित असतात. त्यांच्याच कर्तृत्वामुळे आणि नेतृत्वामुळे तुम्हा आम्हा सर्वांना व्यासपीठ मिळवून दिलंय. क्लीन बोल्ड, ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक डिलिव्हरी. फलंदाज या ठिकाणी मात्र फर्निचर डिस्ट्रॉयड केलं जातोय. ज्या खेळाडूकडून मात्र खूप मोठं एक्सपेक्टेशन होतं, अपेक्षा खूप मोठी होती की या खेळाडूकडून 106 धावा या स्पर्धेमध्ये आलेल्या आहेत आणि त्या खेळाडूकडून मात्र या ठिकाणी आज निराशा होते. मयूर पाटील या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ही शुभम पाध्ये यांची क्वालिटी आहे. प्रत्येक व्यक्तींचा मान सन्मान. आणि बॉल बॉयची भूमिका रोहिदास पाटील आम्हाला या ठिकाणी दर्शवत असताना आज बॉल बॉयची भूमिका शुभ्र, मात्र पांढरं शुभ्र अशा पोशाखामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हाईटमध्ये आपण पाहू शकाल जे आमचे बॉल बॉयची भूमिका निभावणारे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. 4 दिवस आपल्याला सातत्याने या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपण पाहू शकणार आहोत. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा सलग 4था दिवस या स्पर्धेचा आपण पाहू शकाल. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मयूर तामोरे, मॅन फ्रॉम चिंचणी, ब्रँड ऑफ चिंचणी, ज्याने 6 चेंडूवर 6 षटकार रबर चेंडूमध्ये लगावलेत. अशा प्रकारचा खेळाडू विनायक पाटील बाबू या ठिकाणी आपण पाहू शकतायत. विनायक पाटील बाबू या ठिकाणी उपस्थित होतात. ते सांगतात की कोणाच्या अगेन्स्ट लगावलेत हे मात्र आपण जरूर सांगू थोड्याच वेळात. पुन्हा एकदा गोलंदाज महेंद्र भोईर, अल्पेश भोईर खूप मात्र मोठ्या क्रिकेटरला आणण्याचं काम करतात.
परंतु आज थोडीशी निराशा होताना पाहायला मिळते. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, एकदा लेग बायच्या स्वरूपात. कुडूस संघाचे आपण पाहतोय फैजान मेमन, CSK म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, चॅम्पियन स्पोर्ट्स कुडूसचे प्रोप्रायटर फैजान मेमन, ज्यांनी अर्शद मेमनच्या बोटाला हाताला हात धरून क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाला, धडे गिरवले, असा मात्र फैजान मेमन या ठिकाणी उपस्थित होताना ज्याच्या नावावर एक शतक टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आहे, तोच खेळाडू मात्र या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतोय. ब्रँड ऑफ कुडूस. तर 2 षटकांचा खेळ झालाय, धावसंख्या झालेली आहे 13. आता मात्र जलसार संघाला इथून जर आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 31 धावा, अशा पद्धतीने मात्र सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 15.50च्या सरासरीने खेळावं लागणार आहे. इथून 1 ते 2 मोठे फटके येत आहेत तर सामन्यामध्ये पूर्णपणे कलाटणी बदलून टाकेल, या सामन्याचं पूर्ण चित्र बदलून टाकेल. परंतु त्यासाठी काय करावं लागेल? कॉन्फिडन्स. ऑन साईडला सुरेख पद्धतीने मात्र चेंडूला ओळखलं गेलं, अक्रॉस द लाईन खेळला गेला होता. रोहन त्या ठिकाणी मात्र फेकी करतायत ॲक्युरेट. तत्पूर्वी एकच धावेवर सिंगलच्या साहाय्याने कोरे 11 संघाने आतापर्यंत छाप सोडले. एका साईडला जलसार 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. सचिन पाटील बाद झाल्यानंतर थोडीशी कुठेतरी यावेळेला नामुष्की ओढवली. वैभववर खूप मोठी जबाबदारी होती, परंतु आज जबाबदारी या ठिकाणी स्वीकारली नाही, कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर जबाबदारी. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला फुलटॉस चेंडू होता, व्यवस्थित कन्वर्ट होऊ शकला नाही. मात्र प्रदीप या ठिकाणी आपण पाहतोय एकदा वर्जित केली जाते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, ॲक्युरेट फेके केले जाते. क्या बात आहे, सुपर फिल्डिंग. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते कौशलच्या माध्यमातून, मॅग्निफिसंट फिल्डिंग, याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड. सूरज रॉय या ठिकाणी उपस्थित होताना मिस्टर मयूर पाटील, वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड लागल्या तर 2 गडी बाद झालेले आहेत आतापर्यंत आपण पाहू शकतायत. यावेळेला हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. यावेळेला फलंदाज विकास तरे कोणतीही चुकी करत नाहीये आणि फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय मिस्टर रवींद्र, बॅक टू द पॅव्हिलियन. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड, या सर्व काही गोष्टी पाहायला मिळतील. अमित मिश्रा बबुआ म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, ब्रँड ऑफ चिंचणी, आज इन ॲक्शनमध्ये हे खेळाडू दिसणार आहेत. धावांची गती 15 धावा, 3 गडी बाद. सामना रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळेल. 9 चेंडू आणि विजयासाठी 29 धावा. क्रिकेट आहे, एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. 15 धावा फलकावर, 29 धावांचं लक्ष अजून सुद्धा असेल. चेंडू आहे तुमच्याकडे 9, पूर्णपणे जखडवून ठेवलं गेलंय, ते मात्र आपण पाहू शकाल जलसार 11 संघाला. एक मी म्हटलं होतं की माफक आव्हान नाहीये. सकाळचं सत्र आहे, सकाळच्या सत्रामध्ये चेंडू जलद गतीने ट्रॅव्हल होत नाही, हे आपण जाणलेलं आहे. मोठे फटके येत नाही आहेत आणि त्याचंच कारण या ठिकाणी कुठेतरी थोडासा बॅकफुटला जात असताना संघ पाहायला मिळतोय. परंतु इथे जर या 3 चेंडूंमध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर कदाचित सामन्यामध्ये पुन्हा एकदा येण्याचे चान्सेस आहेत. परंतु गोलंदाजाने आतापर्यंत क्लीन अँड क्विट गोलंदाजी केले. विकास तरे, सुपर बॉलिंग. यावेळेला पाहिलं अचानक बाउन्स, पंचाने मात्र या ठिकाणी 9चा इशारा केला गेलाय. पण बाउन्स ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत, चेंडूचा टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. पंच मात्र विरल नायर त्या ठिकाणी दर्शवत असताना 9चा इशारा, आणि 9च्या इशाऱ्याने जर आपण पाहिलं तर धावांची गती स्कोरबोर्डवर यस, अर्ध्या खेळपट्टीवर चेंडू मात्र या ठिकाणी बाउन्स झाला होता आणि त्याचंच कारण पंचाने लगेच हेरलं आणि त्या ठिकाणी 9चा इशारा केला गेला. धावसंख्या 16 धावा, 3 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट, उत्तम दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं SP बॉयजच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळला गेलाय. चेंडूला मात्र टक्कन आवाज आलोय. याचाच अर्थ प्रदीपच्या बॅटमधून एक स्वीट टायमिंग, गोड आवाजात गोड षटकार, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. मॅग्निफिसंट टायमिंग, दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. ह्यूज 6, 6 धावा. आणि या षटकाराने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 22 धावा. मी म्हटलं होतं की षटकार जर आला तर कदाचित सामन्यामध्ये येण्याची चान्सेस आहेत आणि आत्मविश्वास ही खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि ते प्रदीपच्या बॅटमधून पाहायला मिळालं. सामना बॅलन्सिंग आहे, 8 चेंडू आणि 22 धावा, हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. सुपर मॅच, पैसा वसूल मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांसाठी. यावेळेला पाहिलं सुरेख पद्धतीने बॅक टू द बॉलर खेळला गेला. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक ॲक्युरेट फेकी करतोय. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल.
एकेरी आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर जलसार 11 संघाची जाऊन पोहोचते ती आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 23 धावा 3 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून 7 चेंडू आणि 21 धावा असं सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 7 चेंडू आणि 21 धावा. पुन्हा एकदा सामना बॅलन्सिंग आपल्याला पाहायला मिळतोय. वेडीचे ग्रामस्थ या स्पर्धेला वळत आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्यांचा आभार. या वेळेला ऑन साइडला पुलचा फटका, पॉवरफुल, सक्सेसफुल अँड वंडरफुल शॉट. क्या बात आहे, सुंदर फटका पाहायला मिळाला आणि सरळ चेंडूने मात्र या वेळेला प्रफुलच्या बॅटमधून, याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्यामधला मिस्टर प्रफुल्लने मात्र या ठिकाणी जबरदस्त प्रहार केला आणि षटकाराकरता हा मात्र चेंडूला पाठवलं गेलं. 6 चेंडू 15 धावा. कोणत्या संघाचा प्रवास या ठिकाणी समाप्त होणार आहे? CSK कडून बॅट मॅन ऑफ द सिरीज फैजान मेमन यांच्याकडून आपण पाहतो. NSP कडून सुद्धा आपल्याला बॅट मिळणार आहे. या वेळेला खेळाडूंची मात्र या ठिकाणी जरूर आपण पाहणार आहोत बॅटिंगची खैरात होईल. यस, काय दर्शवत आहेत? मेडिसिन बॉक्स, एक्स्ट्रा खेळाडू हवाय का? रिलीफ स्प्रे घेऊन जायचंय. 6 चेंडू 15 धावा. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपण पाहू शकाल. सागरकिरी मात्र जॉईंट होते, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. प्रशांत नाईक, फैजान मेमन यांना विनंती करेन प्लीज आपण व्यासपीठावर या सन्मानानं. ज्यांनी बॅट या ठिकाणी स्पॉन्सरशिप केलेली आहे, फैजान मेमन प्लीज कम ऑफ द स्टेज. आणि क्रिकेटर सुद्धा स्पॉन्सरशिप करतायत, कारण हे क्रिकेटवरचा लळा आहे. फैजान मेमन लॉकडाऊन नंतर खूप वेळेनंतर मात्र या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम फैजान, आपलं हार्दिक स्वागत. ब्रँड ऑफ कुडूस आणि हेलिकॉप्टर शॉट ज्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. धावांची गती जर आपण पाहिली तर 29 धावा 3 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. अनंता पाटील प्रांजल 11चे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत. 4 दिवस ज्यांनी सातत्याने पाण्याची व्यवस्था केली आहे. या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. 6 चेंडू आणि 15 धावा. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहू शकतात. स्वप्नील किनी सिंगर यांनी सुद्धा मात्र या शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेला. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. किशोर भुईर, वेलकम किशोरजी भुईर साहेब, आपलं हार्दिक स्वागत. व्यासपीठावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी त्यांना विनंती करेन किशोरजी भुईर साहेब आपण व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्यावा. आपलं हार्दिक स्वागत. 6 चेंडू 15 धावा. पहिला चेंडू वेगवान बॅटला ब्रश करून कॉट बिहाइंडच्या माध्यमातून फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतत असताना आपण पाहतोय. काही कमालीचा चेंडू पाहायला मिळाला मिस्टर जितीनच्या माध्यमातून. छोटा पॅक बडा धमाका, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, मूर्ती लहान कीर्ती महान या ठिकाणी करून दाखवत असताना आपण पाहू शकतायत. जेव्हा जेव्हा तुम्ही ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच करतील ना तेव्हा मात्र बेनिफिट हा जरूर मिळत असतो. हे आपण सातत्याने जाणलंय, कारण आजकालचं क्रिकेट खूप फास्ट क्रिकेट झालंय. फलंदाजांपासून तुम्हाला वाचायचं असेल तर ऑफस्टमच्या बाहेर ही लेंथ अँड लाईन बेस्ट अँड बेटर आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर 29 धावा, 4 गडी बाद झालेत, 5 चेंडू आणि 15 धावा. कोणत्या संघाला मात्र या वेळेला परिपूर्ण प्रवास समाप्त होणार आहे? कोणत्या संघाचा? कारण ही SP ट्रॉफी, जी SP बॉयज ट्रॉफी 2021चं शानदार आयोजन नियोजन पाहायला मिळतं. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहू शकणार आहोत. योगेश धानमेर हे सुद्धा जॉईन झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. स्मित पाटील यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रुमल पाकदरे या वेळेला ऑफस्टमच्या बाहेर काय कमालीचा आणि फलंदाज बाद. तेवढंच मात्र विकास तरेचं मी कौतुक करेन. झक्कास कामगिरी करताना आपण पाहतोय. ज्या प्रफुल्लने एक षटकार खिचित आणला होता, या सामन्यातील इरादे पक्के स्पष्ट केले होते, त्या सामन्याच्या मात्र आशा मावळताना कदाचित दिसतायत आपल्याला. परंतु अजून फलंदाज येणं बाकी आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर 29 धावा. चेंडू आहे तुमच्याकडे आता मात्र या वेळेला आपण पाहिलं तर 4 आणि 4 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 15.
कोणत्या संघाचा यावेळेला प्रवास समाप्त होणार आहे याकडे लक्ष असेल. SP बॉयज टुर्नामेंट ही आपल्याला पाहायला मिळते. शुभम पाध्ये आणि त्यांच्या संपूर्ण टीमने ज्या पद्धतीने खूप मेहनत घेतली, खऱ्या अर्थानं जर मिनी बाईक आपण पाहिली तर सायकल मॅन ऑफ द सिरीज आपण पाहतो. अल्पेशजी भोईर खुशी इलेव्हनचे सूत्रधार म्हणून ज्यांचे आमदार चषकाचे पाहायला मिळतात, त्यांच्या माध्यमातून आणि रोहिदासजी पाटील टायगर स्पोर्टचे ज्यांचा संघ आज SP बॉयज बरोबर लढत असेल, मात्र आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. अनंता पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी पुण्याचं काम नेहमीच केलेलं आहे. आमदार चषकापासून त्यांचा तो प्रवास पुण्याच्या कामाचा आपल्याला पाहायला मिळतो. त्या अगोदर सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं कार्यरत आपल्याला पाहायला मिळतात. महेंद्र भोईर टीम मॅनेजमेंटमध्ये एक्सपर्ट असे व्यक्तिमत्व, सरावली संघाचे मात्र एक चांगले खेळाडू. वेळेला जर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. हा ना करता करता सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं गेलंय. अट्टाहास केला जातोय आणि 2 धावेनुसार धावांची गती जर आपण पाहिली तर जलसार 11 या संघाची जाऊन पोहोचते ती फलकावर 31 धावा. चेंडू आहेत तुमच्याकडे 3 आणि 3 चेंडूमध्ये 13 धावा. नवीन फलंदाज मिस्टर अनिल पाटील. यावेळेला आपण पाहतोय प्लेइंग 11ची लिस्ट 11 जलसर आणि अक्षय 11 दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती करेन प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत जमा करा. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. 3 चेंडू आणि 13 धावा. SP बॉयज ट्रॉफी 2021चा हा शानदार सोहळा. कोणत्या संघाला मात्र यावेळेला SP बॉयज ट्रॉफी 2021ची वाट पाहावी लागणार आहे. जो संघ विजय होईल तो फिनालिस्ट मध्ये प्रवेश करेल, फायनल मध्ये प्रवेश करेल. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुरेख सुपर लेंथ ऑन लाईन आणि या वेळेला मात्र हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. योगेश अधिकारी यावेळेला मात्र मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 31 धावा, 6 गडी बाद, 2 चेंडू आणि 13 धावा हे सामन्याचं समीकरण. रस्त्याच्या कडेला कोणताही मात्र बाईक मालकाला विनंती करेन की आपण गाडी पार्क करायची नाही आहे. जर आताच जर तुम्ही आपण बाईक त्या ठिकाणी पार्क केली असेल तर कृपया करून पाठीमागे पार्किंग झोनची व्यवस्था केलेली आहे, त्या ठिकाणी आपण बाईक पार्क करा प्लीज, नम्रतेची विनंती असेल. पुन्हा एकदा गोलंदाज 2 चेंडू 13 धावा. यावेळेला क्लीन बॉल, सुपर्ब, मॅग्निफिसंट यावेळेला पाहायला मिळाला. एक्सलंट डिलिव्हरी. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय. महेंद्र भोईर वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत त्या क्रीडा नगरीमध्ये. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट. राहुल घरत, रोहन घरत या ठिकाणी मात्र जॉईन झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेचं. 1 चेंडू आणि 13 धावा. एकाच साईडला ओम 11 जलसार संघ पाहायला मिळेल तर एकाच साईडला अक्षय 11 थोड्याच वेळात अगदी आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओपन गटाला मात्र खुल्या गटाला सुरुवात होणार आहे, जे टेनिस क्रिकेटमधले दिग्गज कलाकार आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अक्षय 11 संघाचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. या वेळेला मात्र आपण पाहतोय फायनलमध्ये कोरे 11 संघाने प्रवेश केलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. खूप छान पद्धतीने फर्स्ट सेमी फायनल आपण पाहिलात. पहिला उपांत्यपूर्व फेरीचा सामना आपण या ठिकाणी अनुभवलात. आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय जलसार 11 संघाने चांगला खेळ केला, त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. आदरणीय सन्माननीय अनंत पाटील साहेब, मी आपणास विनंती करेन की आपल्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. नेहमीच प्रांजल 11ला त्यांचं कॉपरेट राहिलं आहे आणि प्रांजल 11चे आपण पाहतो नेहमीच मनीष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम मनीष, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. आजचा सलग शेवटचा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळेल. एक गोड स्वभाव अनंत पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतो टॉस त्या ठिकाणी केला जाणार आहे. नेहमीच पडद्याच्या पाठीमागे काम करणारे हे व्यक्तिमत्व आहेत. अल्पेशजी भोईर, रोहिदाजी पाटील, महेंद्रजी भोईर, रॉकी पाटील यांना सुद्धा विसरून चालणार नाही. भूपेशजी पाटील आपण पाहतो. सौम्य 11 जो केळवा हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. जो सौम्य 11 नाव घेतलं की SK ट्रॉफीचं जरूर हा घ्या ना तोपर्यंत.
शुक्रिया प्रमोद। एसपी वॉइस ट्रॉफी 2021 में सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आज ओंकार 11 जलसार और अक्षय 11 के बीच मुकाबला। तो अक्षय 11 के कप्तान हमारे साथ जुड़ चुके हैं। अनंता पाटिल, मैं आपको भी विनती कर रहा हूँ, आप भी हमारे टॉस बॉक्स की तरफ आइए। ओम 11 जलसार के कप्तान, ओम 11 जलसार के कप्तान ओम 11 जलसार संघाचे कॅप्टन प्लीज। अतिशय सुंदर अशी पाण्याची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून झालेली आहे ते आमचे प्रायोजक आनंदादा या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते टॉस केला जातोय। कोरे 11 जरा तुमचा मला जल्लोष बघायचा आहे। बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती। तुमचं मनापासून अभिनंदन है, तुम्ही फाइनल मध्ये प्रवेश करताय, कांग्रेचुलेशन। और अब चलेंगे मैच की तरफ। ओम 11 जलसार और अक्षय 11 के बीच मुकाबला। तो टॉस हो रहा है, आपण या ठिकाणी टॉस बघतोय। इट इज द कॉल टेल्स। तो इसका मतलब है अक्षय 11 ने टॉस जीता। अक्षय 11 संघाच्या कॅप्टन ने टॉस जिंकलेला आहे। आनंदादा, मी तुम्हाला विनंती करतो की आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं। अतिशय महत्त्वाचा खेळ असेल आज। खुल्या गटातले खेळाडू आहेत, तर टॉस जिंकलाय, काय निर्णय घेणार आहात? टॉस जिंकून आम्ही पहिले फिल्डिंग करणार। क्षेत्ररक्षण करण्याचा विशेष असं काय म्हणजे रेबर बॉल आहे, त्या अनुषंगाने बऱ्याच वेळेला आपण बघतो की क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला जातो। आज तुमच्याकडे असे कोणते खेळाडू आहेत जे प्रभावित करतील या मैदानामध्ये गोलंदाज म्हणून? माझ्याने आमच्याकडे सगळे टीममध्ये यंगस्टर आहेत, तर आम्ही यंगस्टरला चान्स दिलेला आहे आणि 2-3 जरा जुने